अमोल खोतकरचा एन्काउंटर केला, पण त्याच्याकडे सोनच सापडलं नाही। बहिणीच्या पोलिसांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या। कारण काय? अमोल खोतकर मारला खरा, पण पोलीसच फसलेत, कारण पुरावेच नाहीत। एन्काउंटर करायचा तर सगळ्याच आरोपींचा करा, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांचा करा, हे तर संतोष देशमुखांच्या तोंडावर मुतले होते। वाल्मिक कराडचा करायचा होता, तो तर पोलिसांना बोटावरती नाचवत होता। पोर्शे प्रकरणातील त्या बड्या बापाच्या पोराचा करायचा होता, त्याने तर 2 तरुणींना जागीच उडवलं होतं। वैष्णवी हगवणेच्या नवऱ्याचा करायचा होता। आणखी किती आरोपी सांगू जे दिसले तिथेच ठोकले पाहिजे होते, असा एकच संताप लोकांमध्ये दिसून येतोय। लोक कुणाकुणाचे एन्काउंटर केले पाहिजे होते याचा पाढाच वाचताय, पण पोलीस संशयाच्या भोवऱ्यात अक्षय शिंदे असाच एन्काउंटर मध्ये मारला। पुढे जाऊन अशी माहिती समजली की 4 मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला बळीचा बकरा केला होता। आणि आता अमोल खोतकर, बहीण म्हणते तो गुन्हेगार होता, तर कायद्याने त्याला शिक्षा का दिली नाही? अरे आतंकवादी कसाब जो जागेवर गोळ्या घालण्याच्या लायकीचा होता, त्या कसाबला सुद्धा कायद्याने फाशीवर लटकवलं गेलं। मग अमोल खोतकरला कायद्यानं का शिक्षा दिली नाही? आणि जर आत्मरक्षणासाठी पोलिसांनी अमोल खोतकरला मारला किंवा त्याचा एन्काउंटर केला, तर पहिली गोळी त्याच्या पायावर का झाडली नाही? असे किती एन्काउंटर तुम्ही आत्मरक्षणासाठी करता? अमोल खोतकर मारल्यानंतर त्याच्या घराची झाडाझडती घेतली आणि ज्याचा एन्काउंटर संशयित आरोपी म्हणून केलाय त्याच्या घरी काहीच मिळालं नाही। आता हा एन्काउंटर कोणत्या भावात पोलिसांना जाऊन बसेल? चौकशी बसतील, पोलीस निलंबित होतील, पण कधीपर्यंत? याचे एक ना अनेक आरोप अमोल खोतकरच्या बहिणीने केले। अमोल खोतकरची बहीण काय म्हटली एकदा ते ऐक। काय झालंय ते नेमकं मला माहित नाहीये, पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे। कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा, माझा भाऊ अमोल खोतकर, की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी, तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं। तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधीही मारून टाकू शकतो, माझी सुपारी देण्यात आलेली, एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त। बाकीचं मला काही माहीत नाही, कोण आहे, काय आहे, कसं आहे माहीत नाही। आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास 5-5:30च्या दरम्यान 25 ते 30 पोलीसवाले घरात घुसले, मध्ये गेले, पूर्ण घरातलं एक ना एक चिंदी त्यांनी खाली काढून फेकली। सगळं बघितलं, घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाही आहे। घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे, कुठे आहे? म्हटलं अमोल खोतकर कुठे आहे? तुम्ही त्याला पकडलं ना, कुठे आहे अमोल खोतकर? तो म्हणे थोडंसं इथे लागलं, त्याला खरचटलं, गोळी अशी लागून टच होऊन चाले गेली, तो अपघात विभागात आहे, थोडंसं नॉर्मल सिरियस आहे, तुम्ही थोडं थांब, आम्ही तुम्हाला सांगतो नंतर। म्हटलं ठीक आहे। आम्ही थोडं थांबलो, आम्ही निमंत झालो की चला बाबा ठीक आहे, ॲडमिट आहे, आम्ही येऊन जाऊ। आम्ही आत्ता 1-2 तास 3 तास झाले जवळपास, मी आले, पूर्ण अपघात विभाग बघितला, सगळी पूर्ण जेवढं आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं, मला काही तो दिसला नाही। मी नर्सला विचारलं, त्यांनी मला इकडे पाठवलं, तो मरून पडलेला आहे, त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या मारून टाकलंय, पूर्ण हे उधळलं, इथं गोळ्या मारलेल्या आहे, पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले, डोळ्यातून रक्त, नाकातून तोंडातून रक्त। एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची? पोलीस आहे, त्याने गुन्हा केला असेल, त्याला पकडा, जेलात टाका। शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचं आहे, पकडायचं आहे। पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाराला, छातीवर, पाठीवर, दंडात नाही मारत, त्याला मुद्दामून मारण्यात आलेलं आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या, मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही। तर छत्रपती संभाजीनगर येथील बजाज नगरात उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी 15 मे रोजी झालेल्या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा सोमवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पथकाकडून एन्काउंटर करण्यात आला। यात अमोल हा जागीच ठार झाला। अमोल हा दरोडा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं, परंतु आता पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटर वरतीच अमोल याच्या घरच्यांसह लोकांकडून सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अमोलचे एन्काउंटर नाही तर पोलिसांनी त्याची सुपारी घेऊन हत्या केल्याचा आरोप होतोय। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते आता डिटेलमध्ये समजून घेऊया, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा। छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरात काही दिवसांपूर्वी एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा पडला। उद्योजक बडा होता म्हणून दरोडा घालणारा संशयित गुन्हेगार अमोल खोतकर याला पोलिसांनी चकमकीत ठार केलं।
वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी भागात ही चकमक झाली आणि यामध्ये एक पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाला। पोलिसांच्या गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की बजाज नगर दरोड्याच्या संशयित आरोपी असलेल्या अमोल खोतकर हा वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये लपून बसला। आता सगळ्या मिळालेल्या या माहितीच्या आधारांसह पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेचे पथक त्याला अटक करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले। आता ही सगळी पोलिसांकडून मिळालेली माहिती आहे। पोलिसांना पाहताच खोतकरने पळून जाण्याचा प्रयत्न केला। तो गाडीतून पसार होण्याच्या तयारीत असताना त्याने पोलिसांच्या पथकावरतीच गाडी घालण्याचा प्रयत्न केला। म्हणजे तो पसार होत होता की पोलिसांसमोर येऊनच त्यांच्या अंगावर गाडी घालत होता हा प्रश्न, ज्यामुळे एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असा पोलिसांचा दावा। आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल खोतकरने फक्त गाडी घालण्याचाच प्रयत्न केला नाही तर त्याने रिव्हॉल्वर मधून पोलिसांवरती गोळीबारही सुरू केला। मग स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल करत गोळीबार केला। या चकमकीत अमोल खोतकर ठार झाला। आता हा अमोल खोतकर कोण होता? तर अमोल खोतकर हा बजाज नगरातील एका बड्या उद्योजकाच्या घरी घडलेल्या दरोडा प्रकरणातील मुख्य पण संशयित आरोपी होता। या दरोड्याने शहरामध्ये खळबळ उडाली होती आणि पोलिसांवरती गुन्हेगारांना पकडण्यासाठी तीव्र दबाव होता। या प्रकरणातला मुख्य सूत्रधार अमोल खोतकर होता अशी माहिती समोर आली पोलिसांना। आता हाच ठार झाल्यानं तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता। मात्र या चकमकीबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतात। अमोल खोतकर याची बहीण रोहिणी खोतकर यांनी गंभीर आरोप केलेत। माझा भाऊ मला नेहमी सांगायचा की त्याला मारण्यासाठी एका श्रीमंत व्यक्तीने सुपारी दिली आहे। मी घरी आलो नाही तर समजून जा मला संपवलं आहे असं तो सतत म्हणायचा। दरम्यान पोलिसांनी पहाटे अमोल खोतकर याच्या घरी छापा टाकून घराची झाडाझडती घेतली। मात्र पोलिसांना काहीच सापडलं नाही। पण जेव्हा अमोल कुठं आहे असं विचारलं तेव्हा किरकोळ जखमी असल्याचं खोटं मला सांगितलं। प्रत्यक्षात तो मृतावस्थेत सापडला असा खळबळजनक आरोप रोहिणी खोतकर यांनी केला। अमोलचं एन्काउंटर केलं असतं तर पायावर गोळी का नाही घातली, का नाही मारली? थेट छातीत गोळी झाडण्याचा अधिकार पोलिसांना दिला तर कोणी दिला? पोलिसांनी कोऱ्या कागदांवरती खूप सह्या घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय। या सह्यांमुळे मी भविष्यात जर अडचणीत आले तर मला मदत करावी अशी भावनिक विनंती सुद्धा प्रसार माध्यमांकडे केली आहे। या प्रकरणामध्ये जे लोक सहभागी आहेत ते सर्व श्रीमंत आहेत असंही रोहिणीने स्पष्ट केलंय। माझा भाऊ निर्दोष होता, मला न्याय मिळाल्याशिवाय मी त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका रुपाली खोतकरने घेतली। वारंवार एकच सांगते की माझ्या भावाला किंवा ज्या ज्या संशयित आरोपींना याच्यामध्ये घेतलंय त्यांना चोरी करायची गरज काय? माझ्या भावाकडे आयुष्यभर गाडी आहे, एकच नाही तर अशा कित्येक गाड्या आहेत, त्याचा मोठा व्यवसाय आहे, घर आहे, त्याला कशाची कमी होती? आणि बरं तुमच्या म्हणण्यानुसार असं मानूनही चालू की तो आरोपी होताच, तर त्याला कायद्याने शिक्षा का दिली नाही? आणि त्या अगोदर केलेला एक आरोप म्हणजे तिच्या भावानं तिला आधीच सांगितलं होतं की उद्या कधी मी जर घरी आलोच नाही तर मला एका बड्या श्रीमंत व्यक्तीने संपवलंय, त्याने माझी सुपारी दिली आहे असं सांगितलं होतं आणि समजून जा त्यांनीच मला मारलंय। आणि आता बहिणीने प्रश्न उपस्थित केलाय ती सुपारी पोलिसांना दिली गेली होती का? अर्थात ज्या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्याचे कुठले पुरावे किंवा कारवाई सीसीटीव्ही वगैरे कशात आलेली नसणार आहे, त्यामुळे पोलीस जे कागदोपत्री सांगतील ते एक वेळेस खरं मानून चालता येईल। कर्मचारी जखमी झालाय त्यामुळे या गोष्टीला आणखीनच वजन निर्माण झालंय। म्हणजे आता यामध्ये दोन प्रवाह तयार झालेत। एका प्रवाहाचं म्हणणं असं आहे की अमोल खोतकर हा दरोडा घालणारच होता, गुंडच होता, बरं झालं त्याचा एन्काउंटर केला। आणि दुसरा प्रवाह असा होता की अमोल खोतकर हा जेवढा मोठा दरोडेखोर होता, म्हणजे जे काही त्याच्यावर आरोप झाले दरोडेखोर होतात, तर त्याच्यापेक्षा मोठमोठे दरोडेखोर हे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, त्या वैष्णवी हगवणेचा नवरा, सासरा हे होते। यांचा एन्काउंटर का होत नाही? म्हणजे जिथे जिथे प्रकरण मोठ्या लोकांचे असतात तिथे तिथे आरोपी किंवा एन्काउंटर करणारे छोटे असतात का? आणि जिथे विषय मोठ्या लोकांचे येतो तिथे त्यांना कायद्याने पळवाट काढली जाते का? अनेक प्रश्न जे आहेत ते अमोल खोतकर याच्या मृत्यू मागेच दडलेले आहेत। पण आता अमोल खोतकरकडे जर सोनंही सापडलं नाहीये आणि कुठला पुरावाही
सबळ असा भेटलेला नाहीये, तर अमोल खोतकरचा एन्काउंटर केला तर का, केला तर कसा, या सगळ्या प्रश्नांमध्ये पोलीसच अडकताना दिसत आहेत, कारण पुरावाच जुळताना दिसत नाही. असो, या सगळ्या प्रकरणाकडे आपले लक्ष असणारच आहे. पुढे जाऊन नेमकं हे प्रकरण कोणत्या वळणावर जाऊन पोहोचतंय ते पाहण्यासारखं असेल. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.